बीडमधील हत्येला एक नवं वळ. एका हॉटेलमधलं साधं भांडण सोडवायला गेलेल्या मुलावरच हल्ला होतो. त्या हल्ल्यात त्याचा मृत्यू होतो. या प्रकरणात खासदाराच्या मुलाचं नाव यात जोडलं जातं आणि अचानक एक महिला समोर येते आणि सांगते की या संपूर्ण हत्यामागचं खरं कारण राजकारण नाही तर ब्लॅकमेल आणि अत्याचार आहे. बीडच्या या प्रकरणात रोज एक नवीन ट्विस्ट येतोय आणि आज जो ट्विस्ट आलाय तो सगळ्यांनाच हादरून सोडणार आहे. तर काय आहे हा नवा ट्विस्ट आणि आता या प्रकरणाचं पुढे काय होणार सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. बीड जिल्ह्याचा केज तालुक्यातलं टाकळी हे एक गाव. येथे विलासराव घुले नावाचा तरुण हॉटेल गावकरी चालवत होता. 20 जून 2026च्या रात्री या गावात जे घडलं त्याने अख्ख्या बीड जिल्हा हलवला. हॉटेलमध्ये सुरू झालेलं भांडण मिटवायला गेलेला विलास स्वतः त्या भांडणाचा बळी ठरला. सुरुवातीला ही घटना म्हणजे दोन गटांमधला एक वाद आहे असं वाटत होतं, पण काही तासातच या प्रकरणाला राजकीय रंग चढला. कारण आरोपींनी एका खासदाराच्या मुलाचं नाव घेतल्याचा दावा झाला आणि आता एका महिलेच्या एका स्टेटमेंटमुळे या प्रकरणाला नवीन वळण आलंय. 20 जूनला संध्याकाळी 7:30च्या सुमारास हॉटेल गावकरीमध्ये उमेश माने आणि आचारी गणेश शुक्ला बसले होते. अचानक तिथे एक पांढरी स्कॉर्पिओ घेऊन थांबली. त्यातून कदमवाडीचा बाबासाहेब कदम आणि त्याचे 8 नातेवाईक उतरले. त्यांनी थेट उमेश मानेला धरून मारहाण सुरू केली आणि माझा बायकोचा नाद का सोडत नाही असं विचारत त्याला बेदम झोडपलं. हे भांडण पाहून हॉटेल मालक विलास घुले आणि त्याचा भाऊ नितीन मध्ये पडले, पण बाबासाहेब कदमने त्यांनाही सोडलं नाही. 10 जण एका वेळी मारहाण करत होते. जीव वाचवण्यासाठी विलास आणि उमेश पळत समर्थ बियर बार पर्यंत पोहोचले, पण तिथेही त्यांना गाठलं गेलं आणि रामेश्वर गायकवाड नावाच्या आरोपीनं खिशातून चाकू काढून विलासच्या पोटात खुपसवला. ही फिर्यादीतली मूळ कहाणी होती. या हत्येनंतर विलासचा चुलत भाऊ रमेश घुले यांनी थेट खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं सौरभ सोनवणेचं नाव घेतलं. आरोपींना पळून जायला गाडी पुरवली, मदत केली असे गंभीर आरोप झाले. हे प्रकरण इतकं चिघळलं की नातेवाईकांनी विलासचा मृत्यूदेह तब्बल 9 तास केज पोलीस ठाण्यासमोर ठेवून आंदोलन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यरात्री फोन करावा लागला. पोलीस अधीक्षकांना लेखी आश्वासन द्यावं लागलं. अखेर 9 जणांवर गुन्हा दाखल झाला आणि 6 जणांना अटक करण्यात आली. SIT स्थापन झाली. सौरभ सोनवणेची 4 तास चौकशी झाली, पण त्यांच्यावर अजून गुन्हा दाखल झालेला नाही. याच काळात माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे आणि माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी घुले कुटुंबांना भेट घातली. धनंजय मुंडे यांनी तर थेट सवाल केला की एका आरोपीला अटक होत नाही, हा पोलिसांचा लाडका आहे का? राजकीय आरोप प्रत्यारोपांची राळ उडाली असतानाच रविवारी संध्याकाळी गावातून कॅन्डल मार्च निघाला आणि नेमक्या त्याच वेळी या प्रकरणाला नवा ट्विस्ट आला. एका महिलेने पुढे येऊन धक्कादायक दावा केला. तिच्या म्हणण्यानुसार उमेश माने याने तिच्यावर अत्याचार केला, त्याचा व्हिडिओ काढला आणि तो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार ब्लॅकमेल केलं. हे सहन न झाल्याने तिने कुटुंबाला सगळं सांगितलं आणि पोलिसात तक्रार देण्याची तयारी केली. पण याच वेळी विलास घुलेचा भाऊ रमेश घुले मध्ये आला आणि असं पुन्हा होणार नाही याची जबाबदारी मी घेतो, पण तक्रार केली तर सोडणार नाही अशी धमकी दिली असा आरोप या महिलेने केला. यानंतर ती कुटुंबासह घर सोडून दुसरीकडे राहायला गेली, पण तिथे विलास आणि उमेश स्कॉर्पिओ आणि बुलेट घेऊन त्रास देत राहिले असा तिचा दावा आहे. 3 जूनला विलासने तिला धमकी दिली की जुने संबंध परत सुरू केले नाही तर नवऱ्याला आणि मुलांना मारून टाकेल. 20 जूनला तो पुन्हा तिच्या घरासमोर येऊन हॉर्न वाजवत शिवीगाळ करायला लागला. नवऱ्याने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता विलासने त्यालाही जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेच्या दाव्यानुसार त्यानंतर तिचे वडील, नवरा आणि नातेवाईक विलासला समजवायला हॉटेलवर गेले असता विलास आणि साथीदारांनी काचेच्या बाटल्या आणि विटांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यातून झालेल्या झटापटीत विलासचा मृत्यू झाला असं तिचं म्हणणं आहे. यासोबतच तिने पोलिसांवर गंभीर आरोप केले की आधी तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता बीड आणि केज पोलिसांनी ती नोंदूनच घेतली नाही. या नव्या दाव्यामुळे संपूर्ण प्रकरणाला आता तिसरं वळण मिळाले. आधी हे साधं भांडण वाटत होतं, मग राजकीय वळण आलं आणि आता थेट लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलचा आरोप समोर आलाय. तपासात आतापर्यंत नसलेल्या एका आरोपीचं नाव निष्पन्न झालं, राजकुमार मोरे. CCTV फुटेजमध्ये तो दिसत असला तरी सुरुवातीच्या तक्रारीत त्याचं नाव होतं. SITने त्याचा शोध घेऊन लातूरमधून त्याला अटक केली. त्यामुळे आरोपींची संख्या आता 10 वर पोहोचली आहे. आधीच अटक झालेल्या बाबासाहेब आणि संतोष कदम यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्यांना आणखीन 5 दिवसांची कोठडी दिली. SIT प्रमुख IPS अधिकारी व्यंकटराव यांनी मात्र तपास सुरू असल्याचं सांगत तपशील उघड करण्यास नकार दिला. या त्यामागे राजकारण आहे की वासना, सत्ता आहे की सूड, या प्रश्नावर आता बीडच्या प्रत्येक गल्लीत चर्चा होत आहे. आरोप करणारे दोन्ही बाजूचे लोक आपलं म्हणणं मांडत आहेत, पण खरं सत्य काय आहे हे फक्त SITच्या तपासातच
सांगू शकेल. तोपर्यंत या प्रकरणात नक्की कोण पीडित आहे आणि कोण आरोपी हे ठरवणं इतकं अवघड का होऊन बसलंय. पण तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.